जो कधी शांततेत हरवला होता, तोच आता न्यायाच्या ज्वालेत उजळला आहे. दयेपासून अन्यायाच्या अंतापर्यंत त्याच्या डोळ्यात आधी करुणा होती, आता त्या डोळ्यात न्यायाचं वादळ आहे. दया संपली, आता सुरुवात झाली आहे अखंड रागाची. दादा मी उद्या सांगतो म्हणे टाइम लागेल. काय एवढा वेळ लागेल मला त्याच्यासारखं बना? काय असेल त्याचे रहस्य कसे माहीत पडेल मला? अरे आशिष दादा आला, तो काहीतरी सांगेल. याला विचारावं की नाही विचारावं? विचारूनच आपल्या टाक. दादाला सर्व लोक इतके का म्हणतात? अरे बाळा, बाकीच्या काही दादाचा फार आवाज. त्याने असं काय केलं होतं? अरे आपल्या दादानी जेव्हा हिरो म्हणून लोक फेल होतात ना, त्यांनी विलन म्हणून कमबॅक करून टाकलं. कमबॅक? हिरो विलन समजलं नाही मला. का त्याने नेमकी असं काय केलं होतं? तुला दादाची सविस्तर कहाणी ऐकायची का? हो. कहाणी? एवढं काय महान कार्य असेल दादाचं? तर माझ्या रहस्य अनगिनक आहे, पण जाणण्याचा जरिया एकच आहे. सोबत जुळलेले राहा. लवकरच भेटूया अखंड रागाच्या दुसऱ्या पार्टमध्ये.